त्याला शुद्ध आली. डोळे उघडले तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. बाजूला सागर उभा होता. त्याने आजूबाजूला नजर टाकली. सागर, आई बाबा नाही आले. राजची नजर त्या दोघांना शोधत होती. सागर निशब्द होता. तो रडत होता. अरे का रडतोयस? काय झालं? आई बाबा कुठे आहेत सांग ना. 2 दिवस झाले भेटायला पण आले नाहीत. राज म्हणाला, दादा अहो ते आता आपल्यात नाहीत. असं काय करताय? ही गोष्ट स्वीकार करा. त्या दोघांनी आत्महत्या केली. दादा सोडू नका त्या लोकांना ज्यांच्यामुळे हे झालं. मी लहानपणापासून तुमच्या घराच्या छायेतच वाढलो. मालक आणि मालकीनबाईंनी लहानपणापासून अगदी मुलासारखं प्रेम दिलं मला. खूप किरकोळ माणूस आहे मी काही करू शकत नाही. पण तुम्ही त्या लोकांना सोडू नका. सागर रडू लागला. राजला धक्काच बसला. कारण बेशुद्ध होण्यापूर्वी जे काही त्याने ऐकलं होतं ते त्याच्या लक्षातच नव्हतं. किंवा कदाचित त्या गोष्टीचा इतका भयानक परिणाम त्याच्या डोक्यावर झालेला त्याला ती गोष्ट ॲक्सेप्ट झाली नव्हती. आणि तितक्यात इन्स्पेक्टर आत आला. ए चल उठ जायचंय. हा तोच इन्स्पेक्टर होता ज्याने त्या दिवशी राजला घरातून मारत मारत बाहेर आणलं होतं. कुठे जायचंय? राजने विचारलं. आई बापाला माती द्यायला जायचंय. चल लवकर, फार वेळ नाहीये. त्याने राजची कॉलर पकडून त्याला उठवत उभं केलं. अहो हे काय करताय तुम्ही? हे तुमचं पोलीस स्टेशन नाहीये. हे सरकारी रुग्णालय आहे. जरा नीट वागा पेशंट बरोबर. बाजूलाच उभा एक वयस्कर डॉक्टर आता मध्ये पडला. डॉक्टर, मला अक्कल शिकवू नको. तुला पण आत टाकीन याच्यासारखाच. सुभान पाटील, जरा नीट बोला. मनात आणलं ना तर इथल्या इथे वर्दी उतरून चड्डीवर घरी पाठवू शकतो. एक फोन केला ना तर नोकरी घालवून घेशील. त्यामुळे आवाज खाली ठेव. डॉक्टर एकदमच अग्रेसिव्ह झाले होते. ते डॉक्टर कोणी साधारण व्यक्ती नव्हते. कदाचित त्यांची पोहोच खूप वरपर्यंत असावी. सुभान पाटीलची जराशी आता झिरली. त्याने पुढे उत्तर न देता राजला तिथून धरत बाहेर नेलं. सागर पण त्यांच्या मागे मागे आला. राजचे डोळे भरून आले होते. जी गोष्ट कदाचित त्याने मगाशी बेशुद्ध होण्यापूर्वी ऐकली होती ती त्याला आता परत आठवली होती. त्याला जीपमध्ये बसवलं आणि आता ते तिथून निघाले. त्याच्या हातात बेड्या होत्या. ही असली कसली पद्धत रे तुमच्यात? प्रेत जाळायची सोडून गाडता कसले? इन्स्पेक्टर त्याच्या समोरच बसला होता. राजची नजर शून्यात होती. आई बाबांबरोबर आजवर त्याचं आयुष्य गेलं होतं. त्याच्यासाठी ते दोघेच सर्वस्व होते. त्यांच्याशिवाय जीवनाची कधी त्याने कल्पनाच केली नव्हती. कधीतरी आयुष्यात हा प्रसंग येणारच हे प्रत्येकालाच ठाऊक असतं. पण तरीही व्यक्ती त्या गोष्टीला टाळतो. मृत्यू तर सगळ्यांनाच येणार आहे. तसाच तो आपल्या आईवडिलांनाही आला. पण या पद्धतीने तो यायला नको होता. मृत्यू नेहमीच अशा वळणावर यावा जिथे आयुष्यात फक्त समाधान असेल आणि समाधानानेच त्या व्यक्तीचा प्राण जावा. पण आपल्या आईबाबांच्या बाबतीत हे नव्हतं घडायला पाहिजे जे त्यांच्या बाबतीत घडलं. जीप आता स्मशानभूमीजवळ पोहोचली. तो स्मशानभूमीच्या आत आला. आई आणि बाबांची प्रेत बाजूला ठेवलेली. त्यांच्या घराण्यात एक वेगळी प्रथा होती. त्यांच्या घराण्यात ही प्रथा गेल्या कित्येक पिढ्यांपासून होती. जिथे प्रेतांना अग्नी दिला जात नसेल प्रेत जमिनीत पुरली जायची. त्या दोघांचे निश्चित शांत पडलेले देह बघून त्याचा भावनिक बांध फुटला. तो जोरजोरात रडायला लागला. त्या दोघांच्या पायाशी डोकं ठेवत तो रडत होता आणि एकच गोष्ट बोलत होता की मला क्षमा करा. हे सगळं माझ्यामुळे झालं. मी काही करू शकलो नाही. मी कमजोर पडलो. त्या दोघांची प्रेत आता जमिनीत केलेल्या खड्ड्यामध्ये ठेवण्यात आली. त्यांना माती देण्यात आली. अंत्यविधी पूर्ण झाला. राजची कॉलर पकडून इन्स्पेक्टर परत एकदा त्याला तसाच चौकीवर घेऊन आला. तो तसाच लॉकअपमध्ये बसून होता. आता जगात कोणीच नव्हतं, काहीच नव्हतं. काही वेळ गेला आणि तितक्यात त्याच्या लॉकअपच्या समोर कोणीतरी उभं होतं. त्याने नजर वर करत बघितलं आणि त्याचं डोकं सरकलं. विक्रांत समोर उभा होता. तू इथं? अरे राज,
तुला मला इथं बघून आनंद नाही झाला? तू तर मन दुखावलंस माझं यार. विक्रांत चेहऱ्यावर नाटकी भाव आणत म्हणाला, नाटक बंद कर. राज त्या दाराजवळ आला. विक्रांत विकृतपणे हसू लागला. राजने सळईमधून हात बाहेर काढत त्याची कॉलर पकडली. का का केलंस हे तू? राज दात ओठ खाऊन बोलत होता. का केलं मी हे? आर्यासाठी. साल्या तिचं आणि माझं गेले 4 वर्ष अफेअर होतं. योगायोग बघ, तुझी आणि तिची भेट मी घालून देणार होतो गेल्या वर्षी, पण तेव्हा ते जमलं नाही. तिच्या घरच्यांना आमचं हे अफेअर हे समजलं होतं, पण माझी नोकरी सुटली. जुगाराच्या नादात माझ्यावर 70 लाख कर्ज चढलं, त्यामुळे त्यांनी नकार दिला. तिच्यावर पण दबाव होता. मी खूप कन्व्हिन्स केलं, पण तिचे वडील तयार झाले नाहीत. मग मला कळलं की तिचं लग्न ठरलंय पुण्यातच राहणाऱ्या एका मुलाशी. नुकतीच बँगलोरला नोकरी लागली होती, त्यामुळे मला इथे येऊन पाहता येणे शक्य नव्हतं. पण जेव्हा तुम्हाला तिचा फोटो पाठवला तेव्हा मला धक्काच बसला. तडक बेंगलोरवरून इथे निघून आलो आणि तिच्या घरी गेलो तेव्हा समजलं मॅटर काहीतरी वेगळाच आहे. तू विचारही करू शकणार नाही जितकं भयानक षडयंत्र तुमच्या विरोधात सुरू होतं हे मला तेव्हाच समजलं होतं. पण मला तर आर्या कोणत्याही किमतीत हवी होती. त्यांच्या त्या षडयंत्रात मी देखील सामील झालो. कर्जबाजारी झालेला तिचा बाप तयार झाला. त्याला पैसा हवा होता आणि मला आर्या. मग काय, हनीमूनला तू गेला होतास, पण हनीमून आमचं सुरू होतं. तो हसू लागला. ती माझी बायको आहे. तू कसा विचार केलास ती तुझी बायको होईल? एक लक्षात ठेव, तुझ्याबरोबर तिला इमॅजिनच नाही करू शकलो मी. तेव्हाच ठरवलं मैत्रीची चिता जाळीन, पण तिला मी तुझी होऊ देणार नाही. चल मी जातो. उद्या कोर्टात तुझी सुनावणी आहे ना. ऑल द बेस्ट. असं म्हणून तो विक्रांत निघून गेला. राज काहीच वाकडं करू शकणार नव्हता, पण त्याचं ते बोलणं ऐकून त्याला लक्षात येऊ लागलं की सगळ्या गोष्टी या षडयंत्राचा भाग होत्या. आर्याबरोबर त्याचं लग्न, त्याच्यावर झालेली करणी बाधा आणि मग घटस्फोटाची केस होऊन सगळी आयुष्याची वाताहत. या पलीकडेही काहीतरी होतं. तो विचार करत बसला. रात्र तशीच उलटली. सकाळी 11ला त्याला कोर्टात नेण्यात आलं. न्यायाधीश कोर्टरूममध्ये आले आणि युक्तिवाद सुरू होण्याआधी आर्याचा वकील बेंचजवळ जाऊन त्यांच्याशी कसली तरी चर्चा करू लागला. आणि आता तो परत जागेवर येऊन बसला. आर्या, तिचे वडील, आई आणि त्याच्यासोबतच्या लोकांशी तो काहीतरी चर्चा करत होता. ती झाली आणि तो उठला. माननीय न्यायालयाला मी एक दुःखद गोष्ट सांगू इच्छितो. आरोपीच्या आई आणि वडिलांनी समाजाच्या दडपणाखाली येत आत्महत्या केली आहे. कितीही नीचपणा केला असला तरी ती देखील माणसंच होती. आरोपी देखील माणूसच आहे. माझ्या आशीलाच हे मोठेपण आहे की त्यांनी आता बिनशर्त घटस्फोट देण्याची तयारी दर्शवली आहे आणि आता ते आरोपी विरोधातील सगळ्या तक्रारी मागे घेत आहेत. यातून 3 गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे कोर्टाचा वेळ वाचेल, दुसरं म्हणजे माझा आशील आणि आरोपी यातील हे विषारी नातं कायमचं संपेल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या दोघांनाही त्यांनी केलेल्या चुका सुधारण्याची एक संधी मिळेल. त्यामुळे कोर्टाने या दोघांना बिनशर्त असा घटस्फोट द्यावा अशी मी विनंती करतो. आर्याने एक विकृत स्मित केलं. हे न्यायालय दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून आता त्यांना बिनशर्त असा घटस्फोट देत आहे. आता ते पती पत्नी नाहीत. आरोपीला सहानुभूती आणि सुधारायची एक संधी हे न्यायालय देत आहेत. न्यायाधीश असं म्हणून तिथून निघून गेले. राजला काही फॉर्मॅलिटीसाठी पोलीस चौकीला घेऊन जाण्यात येणार होतं. पोलीस त्याला घेऊन पोलीस व्हॅनकडे निघाले आणि काही अंतरावर आर्या, तिचे घरचे यांच्यासोबतच आता विक्रांतही त्याला उभा दिसला. पण त्याहीपेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे तिथं आणखी एक व्यक्ती होता. राजच्या वडिलांचा मामेभाऊ शशीधर. तोही त्यांच्यातच उभा होता. ते सगळे राजकडे बघत हसत होते. पोलीस चौकीवर आणत काही फॉर्मॅलिटी पूर्ण करून त्याला सोडून दिलं गेलं. तो आता बेघर, अनाथ आणि एकटा होता. तो तसाच तिथून स्वतःच्या बंगल्याकडे चालत निघाला. ते घर, त्याचं लहानपण गेलं होतं तिथं.
आईवडिलांच्या आठवणी होत्या त्या घरात. पोलीस स्टेशनपासून ते घरापर्यंतचा पूर्ण रस्ता तो शांत होता, पण डोळ्यातून वाहणारे अश्रू मात्र थांबत नव्हते. 1 तास लागला त्याला तिथे पोहोचायला. तो बंगल्याच्या समोर आला. गेट कुलूप लावून बंद केलेलं होतं. त्याने आजूबाजूला बघितलं. मागच्या बाजूला आला. तिथून त्याने संरक्षक भिंत ओलांडली आणि तो आत शिरला. मागच्या बाजूला स्टोर रूमची एक खिडकी होती, जिला ग्रिल्स नव्हते. त्याला माहिती होतं की त्या खिडकीला तुम्ही कोणती कडी नाही. त्या खिडकीतून आता त्याने बंगल्याच्या स्टोर रूममध्ये प्रवेश केला. स्टोर रूमचे दार कायम उघडं असायचं. तो तिथूनच आता घरात आला. सगळं सामान अजूनही तसंच होतं. राज, आलास? हातपाय धुवून घे, जेवायला वाढते. आईचं ते रोजचं ठरलेलं वाक्य असायचं. जेव्हा तू कामावरून परत यायचा, तो किचनच्या दारात उभा होता. डोळ्यासमोर आई किचनच्या ओट्याजवळ उभी असलेली दिसत होती. राज, अरे एक मस्त पिक्चर लावून दे ना. अचानक हॉलमधून बाबांचा आवाज ऐकू आला. त्याने हॉलच्या दिशेला बघितलं आणि चालत हॉलकडे आला. समोर सोफ्यावर बाबा दिसत होते. आई दिसत होती आणि स्वतःलाही ती बघत होती. काय करू मी आयुष्याचं आता, स्वतःशीच म्हणत तो आता आईबाबांच्या खोलीत आला. टेबलवर फ्रेममध्ये ठेवलेला तिघांचा एक फोटो त्याला दिसला. त्याचे डोळे ओसंडून वाहत होते. तो फोटो त्याने फ्रेममधून वेगळा केला आणि खिशात ठेवला आणि तितक्यात बंगल्याचं गेट उघडून कोणीतरी आतल्या भागात येताना जाणवलं. पण राज घाबरला नाही. तो बेडरूममधून बाहेर आला आणि समोरच हॉलचं दार उघडून आता समोर त्याला विक्रांत आणि आर्या दिसले. सोबत शशीधर आणि आर्याचा बापही होता. सोबत 2 तरुण होते. त्याला इथं बघून सुरुवातीला सगळे जरा चाट पडले. ए, तू इथं कसा? हिम्मत कशी झाली तुझी? हे घर आता आमचं आहे. आर्याचा बाप आरेरावीची भाषा करत आता राजच्या दिशेला येऊ लागला. तो राज जवळ आला आणि पुढच्याच क्षणी राजने काहीच न बोलता एक सनसनीत चपराक त्याच्या थोबाडात ठेवून दिली. राजचा हात इतका जोरात पडला होता की त्याचे कान बधीर झाले होते. आणि आता पुढच्याच क्षणी विक्रांत आणि सोबत असलेले 2 तरुण राजच्या दिशेला झेपावले. अर्थात ते तिघे होते. राजचा टिकाव लागणार नव्हता. ते राजवर तुटून पडले. राजने थोडा प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण त्याचा टिकाव लागला नाही. तो जमिनीवर पडलेला आणि सगळे त्याला बेदम मारत होते. आणि ती नीच स्त्री आर्या तिच्या बापाला सावरत होती. पोलिसांना बोलाव विक्रांत, तेच सरळ करतील याला, ती म्हणाली. तिघांनी त्याला खूप मारलं होतं. काही वेळातच आता तिचा बापही त्यात सामील झाला. राज हळूहळू अर्धमेला होत गेला आणि एका क्षणाला त्याची शुद्ध हरपली. जाग आली ती गाड्यांच्या हॉर्न, गाड्याचे आणि लोकांचे आवाजाने. नदीकाठच्या रस्त्याच्या कडेला एका झुडपात तो पडलेला होता. शरीराला मुका मार लागलेला. वेळ रात्रीची होती. त्याने उठून उभं राहत स्वतःचा खिसा चेक केला. तो फोटो सुखरूप होता. उठून उभा राहत तो त्या झुडपातून रस्त्याच्या दिशेला चालू लागला. रात्रीचे 8:30 वाजले होते. काही पावलं चालत पुढे येत असतानाच त्याला जाणवू लागलं जणू कोणीतरी त्याच्या मागे चालत होतं. त्याने दचकून मागे वळून बघितलं, पण मागे कोणीच नव्हतं. काही पावलं अजून पुढे आल्यावर परत तसंच जाणवलं, पण परत वळूनही मागे कोणीच नव्हतं. रस्त्यापर्यंत येता येता आता त्याला तो दुर्गंध परत एकदा जाणवू लागला होता. आणि आता त्याला समोर रस्त्यावर त्याची सावली, त्याच्या सावली मागे एका स्त्रीची पडलेली सावली दिसू लागली. दचकून त्याने मागे पाहिलं आणि तो थरथरला, कारण ती स्त्री आता खरंच मागे उभी होती. त्याला खरं वाटत नव्हतं. हा पण भ्रम तर नाही. ती त्याला येऊन खेटली आणि त्याच्या डोक्यावरून तिने हात फिरवला. त्याच्या डोक्यातून एक सूक्ष्म अशी कळ त्या क्षणी निघाली. तो जोरात किंचाळला आणि जागीच खाली कोसळला. दुसऱ्या दिवशी त्याला जाग आली. तो तिथेच रस्त्याच्या कडेला पडलेला. मनावरती मरगळ परत पसरलेली होती, जी मध्यंतरी नाहीशी झालेली.
गुरुजींनी केलेल्या यज्ञानंतर त्यांनी सांगितलेले उपाय जसे की ती उदी घेणं, मंत्र जप करणं, या सगळ्याला खंड पडलेला आणि जवळजवळ 8-10 दिवस उलटले होते. ती आता परत आली होती. त्याने आजूबाजूला नजर टाकली. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या त्याला दिसत होत्या आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला ती स्त्री विकृतपणे त्याच्याकडे बघत होती. त्याच्या शरीरात आता शक्ती शिल्लक होती की नव्हती हेही त्याला समजत नव्हतं. मेंदू जणू काही तिच्या स्पर्शानंतर एका ठराविकच सीमेपर्यंत विचार करू शकत होता. असं झालं होतं. तो तिला बघून आता धावत सुटला. काही अंतर पुढे येत मागे वळून बघितलं. ती मागे दिसत नव्हती. त्याला खूप भूक लागली होती. नदीपात्रातील रस्त्याने आता चालत तो काही अंतरावर असलेल्या मंदिराजवळ आला. तिथं काही भिकारी बसलेले आणि काही सामाजिक संस्थेचे लोक त्यांना खायला वाटप करत होते. राज तिथं आला. भूक लागलेली. तोही त्या रांगेत उभा राहिला आणि त्यालाही खायला मिळालं. तो जनावरासारखा ते अन्न खाऊ लागला. खाता खाता त्याला स्वतःच्या हातावर उमटलेला एक पांढरा डाग दिसून आला. त्याच्या समोरून जाणाऱ्या एका मुलीने त्याच्याकडे बघत विचित्र असं तोंड केलं. त्याला काहीच कळलं नाही. ते अन्न खाऊन तो तिथून निघाला. बाजूला उभ्या एका बाईच्या आरशात त्याने स्वतःचा चेहरा बघितला. डोक्यावर आलोपेशियाचा पॅच परत पडलेला होता. गळ्यावर पांढरा डाग परत पडलेला. पण आता मनाची एक विचित्र अशी अवस्था सुरू झालेली. काहीच वाटत नव्हतं. फक्त भीती एकच भावना शिल्लक होती. प्रतिशोध घ्यावा ही भावनाही शिल्लक नव्हती. असेच दिवसामागून दिवस उलटत होते. म्हणता म्हणता 1.5-2 वर्ष उलटून गेली. हातातली सिगरेट पूर्ण जळून गेली होती. त्याला चटका बसला. तो भूतकाळातील त्या काळ्या दिवसांच्या आठवणीतून बाहेर आलेला. आरशासमोर तो तसाच उभा होता. रात्र झालेली. प्रत्येकाचा हिशोब होणार. मृत्यू तर काहीच नसेल. अशा भयानक शिक्षा देणार आहे मी आता यांना. विक्रांत, आर्या, तुमच्या आयुष्याला मी नरकापेक्षा भयानक बनवणार आहे. माझे जे जे काही होतं ते सगळे मी परत मिळवायला येतोय. तुमची अशी अवस्था करेन की तुम्ही मृत्यूची भीक मागत राहाल, पण तुम्हाला मृत्यूही झिडकारेल. अशी अवस्था होणार आहे तुमची. राजच्या डोळ्यात अंगार आणि चेहऱ्यावर एक सैतानी स्मित हास्य होतं. तो बेडवर आडवा पडलेला. दारूचा ग्लास त्याने भरला. डोकं अगदी शांत होतं. खोलीत तो एकटाच होता, पण खोलीत अजूनही कोणीतरी आहे याचा आभास त्याला होऊ लागला होता. समोर ये, समोर ये माझ्या सटवे. दाखव तुझं ते विद्रूप थोबाड. आज मला बघायचंय ते. दाखव. तो अचानक ओरडला. खोलीत ती कुठंतरी होती. त्याला आभास झालाच होता. संध्याकाळ झालेलीच होती. अचानक खोलीतले दिवे बंद झाले. राजला कळून चुकलं होतं की ती आता कोणत्याही क्षणी समोर येऊन उभी राहील, पण त्याच्या चेहऱ्यावरची रेषही त्या अंधारामुळे हलली नव्हती. त्याने बाजूला ठेवलेली सिगरेट ओठात धरली आणि बाजूलाच असलेल्या माचीसची काडी पेटवली. त्या माचीसची काडी जशी पेटली त्या मंद प्रकाशात त्याच्या अगदी शेजारीच ती बसलेली. त्याला तो दुर्गंध जाणवला. नजरेच्या कोपऱ्यातून त्याला ती दिसली. सिगरेट पेटवत त्याने धूर सोडला. ती शेजारीच बसलेली. त्याच्या अंगाला येऊन चिकटून ती बसली होती. तो सरळ बघत होता. तिची त्याला अगदी थोडीही भीती आता राहिलेली नव्हती. त्याने पुढच्याच क्षणी तिच्या खांद्यावर हात टाकला, जसा एखाद्या प्रियकर एका प्रेयसीच्या खांद्यावर टाकतो. ती अजून जवळ येऊन त्याला बिलगली. मनात विचार आता अगदी स्पष्ट होते. ही माझी गुलाम झाली पाहिजे. जे मी सांगेन ते हिने केले पाहिजे. हिची सगळीच काळी शक्ती फक्त माझ्या वर्चस्वाखाली असेल. मी जे म्हणेन ते तिने केले पाहिजे. ती त्याच्याशी प्रणय करायच्या रंगात आलेली. थांब, सांगतोय ना, थांब. उठ, जा, समोर जाऊन उभी राहा. राज ओरडला. त्याला बघायचं होतं खरंच हे होतं की नाही. पुढच्याच क्षणी ती पलंगावरून उठून समोर जाऊन उभी राहिली. खूप सतवलं आहेस तू मला. उद्यापर्यंत मला त्या माणसाचा पत्ता हवा आहे ज्याने तुला माझ्यावर सोडलं होतं. मला खात्री आहे हे कोणी केलंय.
पण मला तरीही जाणून घ्यायचं आहे की हे केलं कोणी आणि कोणामार्फत केलं. जा निघ, काम झाल्याशिवाय परत येऊ नकोस, तो ओरडला. अचानक लाईट सुरू झाली आणि आता खोलीत तो एकटाच होता. त्याने दारूचा ग्लास भरला. त्याच्या डोक्यात बरंच काही शिजत होतं, पण सर्वात आधी काही गोष्टी करायच्या होत्या. त्याने सोबत आणलेली गाडी फार दिवस स्वतःसोबत ठेवण्यात अर्थ नव्हता. आज रात्रीच गाडीची विल्हेवाट लावावी लागणार. या गाडीचा माग काढत पोलीस माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. मला एक नवीन सिम कार्डही लागेल, पण सिम मिळणं आता आधी इतकं सोपं राहिलेलं नाही. काय करता येईल, तो विचारात पडला. शट, सिम मिळालं तर जरा बरं होईल. तितक्यात त्याच्या रूमचं दार वाजलं. तो थोडासा घाबरला. पोलीस तर नाही आले. त्याला उगाचच काहीतरी वाटलं, पण पोलिसांची दार वाजवण्याची पद्धत जरा वेगळी असते. त्याने पहिलं तर खिडकीतून लॉजच्या बाहेर आणि आजूबाजूला नजर टाकली. तिथे तसं काही जाणवलं नाही. तो दाराशी आला आणि त्याने दार उघडलं. समोर एक हाऊसकीपिंगवाला पोरगा उभा होता. हातात चहाचा कप होता. पोरगा चांगला वाटत होता. तो ट्रे घेऊन आत आला आणि चहाचा कप टेबलवर ठेवत जायला लागला. त्याची नजर खोलीत असलेल्या दारूच्या बाटलीवर आणि सिगरेटवर गेली होती. तो दाराशी आला आणि राजकडे बघत एक स्मित करत जाऊ लागला. घेतो का दारू, राजने विचारलं. नाही सर, म्हणजे कधी कधी. ठीक आहे, आज रात्री ये, बसू. मी पण पिणार आहे अजून. मी पैसे देतो. जाऊन 2 खंबे घेऊन ये, ब्लॅक लेबलचे, आणि सोबत स्नॅक्स पण घेऊन ये, चिकन तंदुरी वगैरे. राजने लगेचच त्याला डायरेक्ट 5,000 रुपये काढून दिले. जे राहतील ते तुलाच ठेव. तो पोरगा खुश झाला आणि तिथून गेला. काही वेळातच तो परत आला. 2 बाटल्या आणि स्नॅक्स त्यांनी टेबलवर ठेवले होते. सर, मी काय म्हणतो, इथे बसण्यापेक्षा डायरेक्ट टेरेसवर जाऊ. मस्त मोकळ्या हवेत माहोल करून टाकू एकदम. तो म्हणाला. ठीक आहे, हे घेऊन तर वर जा, मी आलोच, राज म्हणाला. 10 मिनिटांनी राज लॉजच्या टेरेसवर गेला. तिथे त्या पोराने सगळी व्यवस्था करून ठेवली होती. तसंही लॉजमध्ये आज राज हा एकमेव गेस्ट होता आणि काउंटरवर त्याने त्याच्या हाताखाली असलेल्या पोराला बसवला होता. आता त्या पोरांनी 2 पेग घेतले होते. किती पगार आहे तुला इथं, राजने विचारलं. फार नाही, 12-15 हजार मिळतात महिन्याला. टीप कधीतरी मिळते. राजने खिशातून 10,000 रुपये काढले आणि त्याच्या समोर ठेवले. एक काम करायचे माझ्यासाठी तुला. काम झाल्यावर अजून 10 देईन. बोल, करशील का? काम काय आहे सर? घाबरू नको. तुला स्वतःच्या नावावर 5 सिम कार्ड घ्यायचे आहेत. आधार कार्ड तुझा असेल, फोटो तुझे असतील, आणि विश्वास ठेव, मी काही कोणी टेररिस्ट नाही ना कुठला गुन्हेगार आहे. माझ्याकडे कोणताच ID प्रूफ नाही आणि मला नंबरची आवश्यकता आहे. करतोस का मग हे माझं काम? त्या पोराने थोडा विचार केला, पण त्याची नजर त्या पैशाकडे गेली आणि तो नमला. हो सर, उद्या तुमचं काम होऊन जाईल, तो म्हणाला. आणखी एक काम असं आहे, या माझ्या व्हॅनची विल्हेवाट लावायची आहे. आजच रात्री. त्याचे 10,000 अजून देईन, राज म्हणाला. परत त्याने थोडा विचार केला आणि मग होकार दिला. सर, 11:30 नंतर जाऊ आपण. रात्र झाल्यावर रस्ते सामसूम असतात. इथून 25 किलोमीटर अंतरावर एक घाट लागतो. रात्री सुनसान असतं तिथं सगळं. घाटात एक पॉइंट आहे, तिथून आपण तुमची गाडी दरीमध्ये ढकलून देऊ. गाडी कोणाला कधीच सापडणार नाही आणि मी माझी बाईक घेतो सोबत. येताना आपण बाईकने परत येऊ शकू. राजने घड्याळ बघितलं. 9 वाजले होते. काही वेळ तसाच गेला. थोड्या वेळानंतर ते खाली आले आणि 11:30 वाजता आता दोघेही तिथून निघाले. राज कार चालवत होता. इतकी दारू पिऊनही तो पूर्णपणे शुद्धीत होता. पुढे तो मुलगा त्याच्या बाईकवरती होता. राज त्याला फॉलो करत होता. पाऊण तासातच ते आता त्या घाटापर्यंत येऊन पोहोचले. वळणावळणाचं तोंड चढत चढत आता ते घाटाच्या अगदी उच्च बिंदूपर्यंत येऊन पोहोचले होते. घाटाच्या दोन्ही बाजूला जागोजागी लोकांनी कचरा टाकलेला दिसत होता. घाटाचे रस्ते खराब होते आणि त्यात
त्यामुळे सहसा तिथून वाहनांची वर्दळ फार होत नसावी. त्याच्यामुळे लोकांनी त्या घाटाला डॅम्पिंग यार्डसारखं बनवलं होतं. 12:30 वाजून गेले होते. घाटाच्या ते सर्वोच्च बिंदूपासून थोडं पुढे येत त्या मुलाने राजला गाडी उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेजवळ लावायचा इशारा केला. राज गाडीतून खाली उतरला. अगदी काही फुटांवर थोडासा उतार सुरू होत होता आणि थोड्याशा उतारानंतर खाली कितीतरी फूट खोल दरी सुरू होत होती. राजने गाडीचा कोपरा चेक केला. आता गाडी त्याच्या उपयोगाला येणार असं काहीच नव्हतं. त्याने गाडीची चावी गाडीला लावली आणि न्यूट्रलला गाडी लावली आणि न्यूट्रल करत त्या मुलासोबत आता त्यांनी मागून गाडीला धक्का दिला. गाडी त्या उतारावरून घरंगळत खाली गेली आणि दरीत धाडकन गाडी कोसळल्याचा आवाज ऐकू आला. राजने त्या खोलाशा दरीकडे चौफेर नजर टाकत एक सिगरेट पेटवली आणि एक सिगरेट त्या मुलाला दिली. सिगरेटचे झुरके घेत आता ते दोघे तिथून चालू लागले. हवा जोरात सुटली होती. कदाचित काही वेळातच आता पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती. त्याच हवेबरोबर उडत उडत कुठल्या तरी कागद राजच्या छातीवर येऊन चिकटला. हातभर असा तो कागद होता. झटकला तरी तो कागद त्याच्या शर्टाला चिकटलेला. अचानक आकाशात वीज चमकली आणि त्या थोड्याशा प्रकाशात नजरेच्या कोपऱ्यातून त्याला त्या घाटाच्या कठड्यावर कोणीतरी बसलेलं दिसत होतं. दचकून त्याने त्या बाजूला बघितलं. ती त्या कठड्यावर बसलेली. तो मुलगा चालत बाईकपर्यंत गेला. राजने छातीला चिकटलेला तो कागद हातात घेतला. वर्तमानपत्राचा एक फाटलेला तुकडा होता तो. त्यावर जाहिरात होती. वशीकरण, कर्णीबाधा, प्रेम प्रकरणात अपयश, लग्नात अडथळे, अडकलेले पैसे या सगळ्या समस्यांचा जालीम उपाय करणार बाबा रंजनदास. आजच संपर्क करा. अप्सर थिएटरच्या मागे, मालविका सिटी सेंटर, 3रा मजला, पनवेल स्टँड मागे. राजने ती जाहिरात वाचली आणि कठड्याकडे बघितलं. आता तिथे ती नव्हती. त्याचं कागदाच्या तुकड्यावर खाली छापलेली तारीख त्याला दिसली. ती तारीख 4 दिवसांपूर्वीची होती. म्हणजेच या व्यक्तीमार्फत माझ्यावरती कर्णीबाधा करण्यात आली होती. म्हणजे उद्या जावं लागणार मला पनवेलला. राजने एक विकृत स्मित करत मोकळ्या आकाशाकडे बघितलं. आकाशात भयंकर असा ढगांचा गडगडाट झाला.